थांबा, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही रोज जे खाता आहे ते तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण ही चूक तुम्ही रोज करत आहात. तुम्ही विचार केलाय का की आपण आपल्या कुटुंबाला जेवण वाढतो की आजार? आपल्या स्वयंपाकघरात अशा 5 वस्तू आहेत ज्या रोज हळूहळू आपल्या शरीरात विष कालवत आहेत. जर तुम्हाला कॅन्सर, डायबिटीज आणि हृदयाचे आजार टाळायचे असतील तर या 5 गोष्टी आजच तुमच्या किचनमधून बाहेर काढा. आणि यापैकी एक गोष्ट अशी आहे जी बहुतेक लोक रोज वापरतात, पण तिचं नुकसान सगळ्यात जास्त आहे. विशेष म्हणजे चौथी गोष्ट लोक सर्वात जास्त इग्नोर करतात. तर चला या 5 वस्तू कोणत्या आहेत ते पाहूया. मित्रांनो, आपण रोज चहा घेतो, थोडंसं गोड खातो आणि आपल्याला वाटतं की याने काहीच फरक पडत नाही. पण हेच पांढरं विष शरीरात गेल्यावर ते थेट रक्तात मिसळतं आणि ते ब्लड शुगर अचानक वाढवतं. साखरेला सल्फर वापरून पांढरं केलं जातं. मित्रांनो, त्यामुळे आपली हाडं ठिसूळ होतात. साखरेचा जास्त वापर केल्यानंतर ब्लड शुगर अचानक वाढल्यामुळे काय होतं? त्याला कंट्रोल करण्यासाठी शरीर इन्शुलिन नावाचा हॉर्मोन सोडतं, जो ही साखर पेशींमध्ये ढकलतो. सुरुवातीला सगळं नॉर्मल वाटतं, थोडीशी एनर्जी येते, मूड देखील चांगला होतो. पण इथेच खरा गेम सुरू होतो. काही वेळातच ही एनर्जी अचानक कमी होते, तुम्हाला थकवा येतो आणि तुम्हाला पुन्हा गोड खायची इच्छा होते. आणि ही सायकल पुन्हा पुन्हा सुरू राहते. जास्त साखर घेतल्यावर मेंदूमध्ये डोपामाइन वाढतं. त्यामुळे आपल्याला साखर खाण्याची सवय लागते, जणू काही अडिक्शनसारखं होतं. आणि शरीरातील उरलेली साखर फॅटमध्ये बदलायला लागते. त्यामुळे काय होतं? हळूहळू वजन वाढायला लागतं आणि जास्त करून पोटावर चरबी साठली जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण रोज साखर खातो तेव्हा इन्शुलिन नेहमीच काम करत राहतं आणि त्यामुळे शरीर हळूहळू त्याचं ऐकणं कमी करतं. यालाच आपण इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतो. आणि त्यामुळे काय होतं? पुढे जाऊन डायबिटीजचा धोका वाढतो. इतकंच नाही तर जास्त साखर रक्तातील ट्रायग्लिसराइड्स वाढवतं, इन्फ्लमेशन वाढवतं आणि त्याचा परिणाम थेट हृदयावर होतो. सोबतच आपल्या दातांवर देखील याचा परिणाम होतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तज्ज्ञ सांगतात की दिवसाला फक्त 25 ते 30 ग्रॅम साखर पुरेशी आहे. पण 1 कप चहा आणि त्याही बिस्किटांमध्ये तेवढी साखर असते. पण आपण त्यापेक्षाही जास्त साखर दिवसभरात घेतो, नकळतपणे. म्हणून साखर पूर्णपणे बंद करणं गरजेचं नाही, पण तिचं प्रमाण कमी करणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, साखर गोड असते, पण तिचा परिणाम हळूहळू कडू होतो. आता दुसरा घातक पदार्थ म्हणजे रिफाइंड तेल. हो मित्रांनो, आपण रोज स्वयंपाकासाठी जे तेल वापरतो ते खरंच आपल्या शरीरासाठी चांगलं आहे का? कारण भरपूर घरांमध्ये वापरलं जाणारं हे रिफाइंड तेल बनवताना खूप हाय हीट आणि केमिकल प्रोसेसिंग केली जाते. त्यामुळे काय होतं? हे तेल स्वच्छ आणि पारदर्शक दिसतं, पण त्यामुळे या तेलामधले नैसर्गिक पोषक घटक नाहीसे होतात. आणि जेव्हा आपण हे तेल नेहमी किंवा वारंवार गरम करतो किंवा तळलेले पदार्थ करतो तेव्हा त्यात हार्मफुल कंपाऊंड्स तयार होतात. हे कंपाऊंड शरीरात जाऊन हळूहळू इन्फ्लमेशन वाढवू शकतात आणि त्यामुळे थेट हृदयावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही लक्ष दिलं असेल, रस्त्याचं किंवा घरातलं पुन्हा पुन्हा वापरलेलं तेल काळं आणि घट्टसर होतं. हीच त्याची वॉर्निंग साईन आहे. सर्वात मोठी चूक म्हणजे तेच तेल पुन्हा पुन्हा वापरणं. पण याचा अर्थ असा नाही की सगळेच तेल वाईट आहे. ही समस्या तेलात नाही तर आपण कसं वापरतो यात आहे. जर तुम्ही फ्रेश तेल वापरलं, ओव्हरहीट केलं नाही आणि वारंवार रियूज टाळलं तर धोका खूप कमी होतो. शक्य असेल तर घाण्यावरचं तेल वापरा, हा एक चांगला पर्याय आहे. लक्षात ठेवा, तेल दिसायला स्वच्छ असलं तरी ते नेहमी शरीरासाठी स्वच्छ असेल असं नाही. आता तिसरी वस्तू, ॲल्युमिनियम भांडी. हो मित्रांनो, ॲल्युमिनियमच्या भांड्यावर स्टीलचा चमचा जरी जोरात ओढला तरी या धातूचे कण बाहेर पडतात. आणि आपण या भांड्यात बनवलेलं अन्न खातो तर हे कण आपल्या शरीरात जातात. दररोज अन्नामधून साधारण 5 मिलीग्राम ॲल्युमिनियम शरीरात जातं. शरीराला अशा धातूंना बाहेर काढणं कठीण असतं. हे हळूहळू मांसपेशी, मूत्रपिंड, लिव्हर आणि हाडांमध्ये साचतं. त्यामुळे शरीर कमजोर होतं आणि मेंदूच्या पेशींवरही परिणाम होतो. म्हणून मातीची भांडी किंवा स्टेनलेस स्टील वापरणं जास्त सुरक्षित आहे. आता चौथी वस्तू, प्लॅस्टिक. प्लॅस्टिकचे डबे, बरण्या आपण रोज वापरतो. पण गरम अन्न प्लॅस्टिकमध्ये ठेवलं की हीटमुळे केमिकल्स अन्नात मिसळतात. हे केमिकल्स हॉर्मोन्सवर परिणाम करतात. गरम पदार्थ ठेवल्यावर प्लॅस्टिकचा वास बदलतो किंवा डबा वागतो, हीच वॉर्निंग आहे. थंड पदार्थासाठी प्लॅस्टिक ठीक आहे, पण गरम अन्नासाठी काच आणि स्टीलचा वापर करा. आता शेवटची वस्तू, नॉनस्टिक पॅन. आपण सगळे वापरतो कारण त्यात तेल कमी लागतं.
पण जर पॅन स्क्रॅच झाला तर त्याचं कोटिंग अन्नात मिसळू शकतं. जास्त तापमानावर वापरल्यास हार्मफुल फ्यूम्स निघतात, ज्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, घशात त्रास होऊ शकतो. जुना स्क्रॅच झालेला पॅन वापरू नका. कास्ट आयर्न किंवा स्टील हा जास्त सुरक्षित पर्याय आहे. तर मित्रांनो, हे बदल एका रात्रीत करणं कठीण असू शकतं, पण आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी हे छोटे बदल खूप महत्त्वाचे आहेत. आजच या 5 गोष्टी हळूहळू किचनमधून बाहेर काढा आणि त्याऐवजी लोखंडी भांडी, गूळ आणि घाण्याचं तेल वापरायला सुरुवात करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि या 5 पैकी कोणती गोष्ट तुम्ही आजच बदलणार आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका लाईक आणि कमेंटमुळे मला अजून चांगले व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. अशाच घरगुती टिप्स आणि आयुर्वेदिक माहितीसाठी किचन विथ दीपा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी रहा, आनंदी रहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.